इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेत 23 फेब्रुवारी रोजी मराठी विषयाच्या पेपरला विद्यार्थी कॉपी करताना पकडल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळातर्फे देण्यात आली आहे। त्यात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात कराजगाव येथील परीक्षा केंद्रावर 2 तर बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात 1 अशा 3 कॉपी बहाद्दरांना भरारी पथकाने अटक केली आहे। 21 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू झाली असून आतापर्यंत 3 विषयांचे पेपर संपले आहे। दरम्यान यंदा कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी महसूल जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची देखील मदत घेतली जात आहे। परीक्षेदरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, शिक्षण उपसंचालक यांच्यासह शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक विभाग आणि प्रत्येक तालुक्यातील स्वतंत्र भरारी पथके, बैठे पथकांचे नियोजन करण्यात आले आहे। ही भरारी पथके विविध केंद्रांना भेटी देत आहे। अशातच 12वीच्या परीक्षेत शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या मराठीच्या पेपरला भरारी पथकाने विविध केंद्रांना दिलेल्या भेटी दरम्यान तपासणीत पेपर सोडवताना 3 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले।